बुलेटिनमध्ये स्वागत। बातमी सांगोल्याची बघूया पुन्हा एकदा। सांगोला तालुक्यातील बागलवाडी इथे ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका नागरिकाने मतदारांना जाळण्याचा प्रयत्न केला। पेट्रोल टाकून एका मतदाराकडून ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न झालाय। ईव्हीएम मशीन थोड्या प्रमाणात डॅमेज झालेले आहेत। काही काळ बागलवाडी इथे मतदान प्रक्रिया शांत झालेली होती। सांगोला इथल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडलेल्या घटनेबद्दल बोलायला नकार दिलेला आहे। नवीन ईव्हीएम मशीन आणून मतदानाला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांना विचारूया। वीरेंद्र, आता दृश्य सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाला, मग पाणी टाकून ईव्हीएम मशीन्सवर लागलेली आग विझवली गेली। काय नेमकं घडलंय? सुवर्णा, सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील ही घटना आहे। एका नागरिक जो दादासाहेब चळेकर असं नाव आहे, त्यांनी हे ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे त्यांनी ती आग विझवली। जे मतदान झालं होतं त्या घटनेच्या आधी, ते सगळे मतदान त्याच्यात सेव्ह होतं असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं फेर मतदान घ्यायची गरज पडली नाही। मात्र जी बाब आहे ती गंभीर आहे। अशा प्रकारे जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून थेट ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। आता सुरळीत चालू आहे बागलवाडी येथील मतदान आणि नागरिकांचा प्रतिसाद आहे। मात्र जो काही निष्काळजीपणा झाला, त्या नागरिकांनी जो काही प्रयत्न केला, ती बाब अतिशय गंभीर आहे। सुवर्णा, नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।